श्रावणानं शेतकऱ्यांचा जीव अक्षरशः नाकात आणला होता. रांडमुंडबाई नवऱ्याच्या आठवणीनं हंबरडा फोडावी तसं आभाळ गरजत होतं. सरीवर सरी जमिनीवर कोसळत होत्या, त्यामुळं जमीन गव्हाच्या पिठावानी बिलबिल झालती. चोपनाड जमिनीनं डेरे केले होते. त्या डेऱ्याने पोरं अनेक ढोरं गारत केली होती. जीवनपणी जलसमाधीवानी डेर समाधी मिळाली होती बिचाऱ्यांना. सोमठाण्याचा विठ्ठल आणि मी नियमानं आंबराईत जाऊन अभ्यास करायचो. अभ्यास करणं जीवावर आलं का मनसोक्त झोके खेळायचो. मोकाट पाखरवानी आनंद लुटायचो. झोके खेळून आम्ही दोघं डोहाकडं आलो तेव्हा माझ्या हातात कासरान पुस्तकं होती. सैनिकांनी किल्ला वेढावा तसं चोपनानं डोहाला वेढा घातला होता. 2-3 दिवस पावसानं डोळे झाकले होते. दमदार म्हैस वाफेव यावी तसं जमीन वाफेव आली होती. तडकून तोंड वाचली होती म्हणून विठ्ठलने त्याच्यावर सभागती पाय ठेवला आणि आरपार न थांबता छातीपर्यंत गेला. तेव्हा माझी घाबरगुंडी झाल्यामुळं माझं नैकल ओलं झालं. माझ्याजवळ कासरा होता, तो आसरा देणारा होता म्हणून मी त्याच्यावर फेकलो. त्यानं मोठ्या हिकमतीनं मी फेकलेला कासरा धरला तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. म्हणून मी माझ्या देहातली असली नसली तेवढी शक्ती पणाला लावून त्याला माझ्या जवळ घेतलो. जाणारा विठ्ठल वाचला तेव्हा कुठं माझा जीव मडक्यात पडला. हा म्हणता पोळा पळत आला आणि हरणावानी 12 हात उड्या मारत गेलाच होता. करीच्या दिवशी मी कर जोडा वाजवीत घरची वाट धरलो आणि गोठणाव आलो. तिथं चोपड्या पानाचं चारीचं घेरेदार आणि टुमदार झाड होतं. ते हिरव्यागार सावलीत मांग मेलेलं जनावर फाडावे तसं बेचव राव अंडेल बकरं सोडत होते. सोलनं झाल्यावर खाटी काटाकुटी करावा तसं राव बकऱ्याची खांडाखुंडी करून वाटे घालीत होते. राजवाड्यात यायला चारी खालनं वाट होती, ती नागबोडी होती. काही राव तिथं नुसत्या थापानं गप्पा मारत बसले होते तर काही नवसागराचं मंचूळ पाणी पोटात टाकून झिंगत पडले होते. 2 थापाड्याने चोराला धरावं तसं धरून मला शिव्या हासडले. डुकरावाने डुरडूर करत होते. त्यातील एक राव माझ्या माय बहिणीचा विनाकारण उद्धार करायला लागला. इचकल ना रे, तू शाळेत का म्हणून चाललास र? तुझ्या माईचे नवरे मांकी करतील का काय र? शाळा सोडून आमची चाकरी कर, तवा सरग मिळेल तुला. एक दारू जास्त झालेला कुटळखोर आणि खापऱ्या चोर असलेल्या रावानं मला धरलं. नवरदेवाला हळद लावावी तसं त्यानं बेवारच पडलेलं बकऱ्याचं चारट माझ्या अंगाला फासला ना हसणं सुरू केला. एक तरकटलेला राव काही दोष नसताना सुद्धा शिव्या हसडायला लागला. बरं झालं कडूच्या अंगाला चारट लावलं. अरे या असल तोंडाच्या तोंडात बकऱ्याचा बुलगंड घाला. दारू पिऊन जुई असलेले राव बकऱ्याच्या लिंगावरनं आडवं तिडवं झगडं सुरू झालं. मरीबाराव डोकं खाजवत पैलवानी दंड थोपटत हसत आणि रडत म्हणला, नका दावल्याच्या तोंडात बकऱ्याचा बुलगंड घालू नका, हा वाकटा खाऊन तगडा होईल. ते अंड आणि बुलगंड मी खातो भाजून. अरे जेवढी मजा त्याच्यात आहे तेवढी मजा बकऱ्याच्या सागोतीत नाही. म्हणावाचे ना गाढवाला गोळाची चव काय. असं म्हणून त्याने लाकडाची जुळवाजुळव केली. सरण रचावं तसं लाकडं रचवला आणि त्यावर लिंग आणि अंडकोश ठेवून आग लावला. सरण पेट घ्यावं तसं जाळानं पेट घेतला. लखलखत्या ज्वालेनं लिंग आणि अंडकोश भाजून खरपूस झाला. जंगली माणसानं मांस भाजून खावं तसं दारूचे गुलाम झालेल्या रावाने लिंग आणि अंडकोश पोटात टाकून बकऱ्या ढेकूर दिला. लंगोट पारद्याच्या भाषातून हरण साटकावं तसं मी गोठणावरनं धूम ठोकलो. धापा टाकत घर जवळ केलो. माझं सोंग बघून बापू एकदम गरम झाला आणि ठसक्यात म्हणला, दौलत तुझ्या अंगाला चारट कोणी लावलं? रावानं. लावू दे, काय होते? चारट खाऊन पाणी पिणारी अवलाद कुठली ती? सणसणी शिवी हसडून बापू शांत झाला. माझी थोरली बहीण गंगाबाई दिसल्याबरोबर माझा आनंद द्विगुणित झाला. ती उतरकरूच्या बाईवानी रोडावली होती. तिची सासू खजाळ आणि उचलून भाकर देणारी अवदासा होती. तिच्याकडून ढोरावाने काम करून घेणारी डोंबारी नव्हती. तरुण असूनही ती म्हातारीवानी दिसत होती. खाणं पिणं वेळेवर आणि पोटभर नसल्यामुळं ती गळाली होती म्हणून ती पिसीवानी भासत होती मला. आमचा 10-12 झोपड्यांचा राजवाडा, त्यात 2 गट.
पण हे 2 गट काही काळापुरते का होईना एक झाले होते. तांदळातला खडा बाजूला काढावा तसं मांगांनी बापूला फेकून दिलं होतं आणि त्यालाही तेच हवं होतं. म्हणून तो हुकाच करत नव्हता. सदब्या झाला नेता. म्हणून कधी न होणारी बैठक राजवाड्यात पार पडली. त्या बैठकीत एका मनानं आणि एका दिलानं ठराव पास झाला. प्रत्येकी 5 रुपये वर्गणी लावण्यात आली. मांगांनी मोठ्या तोरात वर्गणी जमा केली. सदब्या आमच्या घरी येऊन आमदारावाने मान हलवत मोठ्या ठसक्यात म्हणला, पिर्यादा मांगुड्यात गणपती बसवायचा आमचा विचार आहे. आम्ही 5-5 रुपये पट्टी केल्या, तू देतोच का बोल. बापू म्हणला, सदब्या 5 रुपये दूर राहिले. 5 भोकाचे खडकोबे तुझ्या टोचरल्या तोंडावर फेकून मारणार नाही मी. तुम्ही मांगोड्यात मिटिंग घेतल्या का नाही बोल. याचा अर्थ तुम्ही मला वाळीत टाकल्या. बरं झालं मला मिटिंगला बोलावल्या नाही ते, कारण माझा काही देवाधर्मावर विश्वास नाही. पिर्यादा तुझा देवावर विश्वास नाही तर मग तू भीमराव बाबाला देव का म्हणतो र. भीमराव बाबाची पूजा का करतो तू. भीमबाबाच्या जयवंतीला सनई डुलू का वाजवतो. तू महाराचा महारवस मांग नवस. भीमबाबा विद्येचा देव नाही, विद्येचा देव गणपती आहे. सदब्या नैकलातलं पोरग तू. हागून ढोंगण धुता येत नाही तुला. ज्ञान शिकवू नको मला तू. भीमबाबाच खरे विद्येचे देव होतं म्हणून माझा त्याच्यावर 100% विश्वास आहे. भीमबाबाच्या जयवंतील गेलं साली मी 5 रुपये पट्टी देवनतो. यावर्षी 10 रुपये देणार आहे. तू कोण रोखणार मला. माझी खुशी. मी गणपतीची पूजा करणार नाही का त्याला नावं बी ठेवणार नाही. माझा भीमबाबा विश्वास आहे म्हणून त्याईची पूजा करतो. तुझ्या गणपतीवर तुझा विश्वास आहे तर तू त्याईची पूजा कर. भीमबाबा माझाच देव नाही, समध्या मांगांचा देव आहे. त्याईचे अनंत कोटी उपकार तुमच्या आमच्यावर आहेत हे विसरू नका. बापूच्या बोलामुळं सदब्या हा दुधग्यावाने मांग दुखावला. तणख्यानं कावळेवानी डोळा गरगर फिरवत आमचं झोपडं सोडला आणि अडक्यातनं खाली मान घालून त्याच्या घरी गेला. तावात मांगांकडनं पट्टी वसूल केला. उमरीला जाऊन गणपतीची मूर्ती विकत घेतला आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी ती हलकी फुलक्यान बोलकी मूर्ती त्याच्या झोपड्यात बसवला. सकाळ संध्याकाळ गणेशाची मोठ्या भक्तिभावानं आरती व्हायला लागली. बारकेसारखे पोरं सोरं त्याच्याकडून छुनुक नाचायला लागले. आनंदानं मांगवाडा फुलला. तो सुद्धा त्याचं वय विसरून नाचायला लागला. त्यामुळं मांग सुखावले. रोज आंघोळ करून गणरायाच्या मूर्तीपुढं फटकल मारून बसायला लागले. गणपती बाप्पा माझ्या लेकरा बाळांना सुखानं ठेव असं मोठ्या भक्तिभावानं बोलायला लागले. रोज सायंकाळी मांगांची बैठक गणेशाच्या पुढं बसायला लागली. मांग थापाडेन बापडे. दारू पोटात रिचून बापूवर वांगळ्या शिव्यांचा पाऊस पाडायला लागले. बापूला ऐकू जाईल असे टोमणे मारायला लागले. अरे तो पिर्या जाऊन जाईल कुठं. सरड्याचे धाव कुपा पावसर. आपण त्याला असं करू कसं. सदब्या आपण पिर्याला वाळीत टाकू. मरणा धरणारावर आणि लगीन कार्यावर बहिष्कार का काय म्हणतात ते टाकू. मग आपल्याकडं नाक घाशेत येईन तो. आपल्या गणपतीची पट्टी दिला नाही त्यानं. नऱ्या हा बिनपेंद्याचा खौस मांग. 8 रोज अंगाला पाणी न लावणारा रोज सकाळी उठून अंगावर 4 तांबे पाणी टाकून अंग हिसळायचा आणि गणपतीच्या पुढचं इबीद कपाळावर फासून माळकरी हिंडावा तसं देहाला झटके देत मांगवाडा तोडवायचा. आमच्या अंगणातनं येता जाता मुद्दाम खाकरायचा. खोक करून खोकलायचा. डोळे लाल लंबर करून बापूकडं बघायचा आणि तोंडाला येईल ते सटर बटर बडबडायचा. गणपती राया पिर्या आज आडदी पान लागून वास घेत जाऊ दे. त्याची वाजत गाजत वरातीवाने माढ्याची घाई निघू दे. मी किलोभर सागोती खाऊन 1 शिशी असली हवाची पिऊन त्याचं मडं नाचू वाजवील. त्याला बोंद्यात उचलून मीच घालील. वंगळ कुठलं की हत्तीला बघून कुत्रं भुकावं तसं तो तिरप्या नजरेनं बापूकडं बघून राजवाडा डोक्यावर घ्यायचा. गाढवाच्या नादी लागून गाढव होऊ नवं असं बापू म्हणायचा. माझ्याकडून चांगल्या गोष्टी वाचून घ्यायचा. मी गलत सलत वाचताना जीव हातावर ठेवून ऐकायचा. तू लय हुशार होणार असं ठासून म्हणायचा. नाऱ्या टुकार कुटार खाणारं पोर.
नवसागराचं इस्कुळं पाणी पोटात रितं करून आमच्या अंगणात येऊन एक झणझणीत शिवी हासाडला. बापूनं वैतागून वेळूच्या टिकोऱ्यानं नाऱ्याच्या ढोपराची पूजा केली. वीज गेल्यावर बॉम्बल्या बंद पडावा तसा नाऱ्या बंद पडला. हिजडा आगम धडम पाळावा तसा पळ काढला. मागं वळून सुद्धा बघला नाही त्याने. नाऱ्याचा बदला घेण्यासाठी 8-9 पोरं बापूच्या अंगावर धावून आले. बापू त्यांना दाबत आणि हातवारे करत तिरस्कारयुक्त स्वरात म्हणला, अरे 2 महिन्यात जन्मलेले धोंड बेने हो, कुत्रेवानी एकदाच माझ्या अंगावर येऊ नका. हिम्मत असेल तर एका एकानं या, मग धावतो तुम्हाला पंढरीचा देव. तुम्ही तुमच्या माईचं दूध पिल्या नाही, कुत्रीचं पिल्या, म्हणून तुम्ही माझ्या मागं कुत्रेवानी लागल्या. काय बोलायचे ते माझ्या पुढं बोला की. जाणेवानी कुरकुर कशाला करतात धोंड बेने हो. बापूनं आलमक आकाश उचलून डोक्यावर घेतला. त्यामुळं इदूर पोरं ढोरं पांगलेवानी पांगली आणि सदब्याच्या खोपटात फटकल मारून सवतीवानी कुचबुजायला लागली. इस्तऱ्या नाऱ्यान हाऱ्या हे गंजेटी त्रिकूट रोज गणपती पुढं बसून गांजा घोटून चिकमीठ ठासून भरून तिला चेतवून धूर गिळून भोंग्यातनं धूर निघाल्यावानी काढत. अधूनमधून दारूचे गिलास मनसोक्त रीत्य करत. इस्तऱ्या हा तरकटलेला मांग. नागनाथरावाचं घर त्याच्या मुंडावर आलं होतं. त्याचा बैल रातदिवस काम करून त्यानं त्याचा खंगलेला देह ठेवला होता. त्याचा सांगावा सांगण्यासाठी राव राजवाड्यात आला. त्याला गणेशाची झाकास मूर्ती बसलेली दिसली म्हणून त्याच्या देहातली मस्ती त्याच्या मस्तकात उंदीर बेळात घोसावा तशी घोसली आणि त्यामुळं त्यांनी फोडले डारकाळे. अरा मांगट्यो, झक मारायला गणपती मांगोड्यात बसवला की काय र? तुम्हाला गणपती कोण बसव म्हणालं होतं र? तुमच्या माईच्या टोळावानी टेण्यात किडे पडू दे, बादा गळू दे. हे काम हेकण्यास सदव्याचं आसन. उठ सूट काय बी करत बसते पडपासलीचं. मांग राऊ त्यानं डेंगनं मारलं टाऊत. कुपीत तर कुठलं की भैर कैप्त्यानं हांदळ हेकमती. सदब्या वरी बघू नको, खाली बघ. मागते हो, तुम्हाला कवडीची अक्कल नाही र. अरे गणपती आमचा देव आहे, तुमचा नाही. तुमचे देव म्हसोबा, खंडोबा, सटवाई, यसकाई, म्हसाई आणि मरी आहे. लोकडोबा आणि मरकाळे हे तुमचे देव. आमच्या देवाला तुमचं निवेदन, तुमच्या देवाला आमचं निवेद बिलकुल चालत नाही. अरारारारारा, तुमच्या तव्यावर बी भाजू दे. गणपती आमचा बाटवला की तुम्ही. शिशुपालानं यादवाला 65 शिव्या हसडाव्या तसं नाग्यानं मांग्याला शिव्या हसाडला. त्यामुळं त्याच्या डोळ्यात आसूनी गोंधळ केला. त्या बडबडणाऱ्या आसूला धोत्राच्या पालवानं पुसत ढोंगी साधू बोलल्यावाने बोलायला लागला. देवा, पांडुरंगा, इट्टला, या हलकटांना शिव्या देऊन माझं तोंड बाटलं की. इस्तऱ्या, माझा बैल डोळे झाकलाय र, वडून टाक बरं त्याला. असा आदेश देऊन माळकरी आणि शिळे कुटके पार करी. कुत्रं मागं लागल्यावर माणूस पाळावा तसं त्याने राजवाड्यातनं पळ काढला. 4-5 मांग ढोर सामान घेऊन रावाच्या वाड्यात गेले. त्याने बैलाचा पाय बांधून उमरी वाटेला ओढत नेले. त्याला भालीनं सोलून त्याचं चामडं घेऊन कपडे वाळू घालावेत तसं राजवाड्यात वाळू घातले. पावसाळा रोगी असल्यामुळं चामड्यावर घो आंबाडीच्या हिरव्या बोंडावाने डेंगमाश्या बसल्या. त्या डोकं ठिकाणावर ठेवून चामड्याचा आस्वाद घेत होत्या. चामड्याच्या नाकतोड्या वासामुळं काळे ढवळेन जांभळे कुत्रे जवळ गेले की मोहोळ उठवत अशा माश्या घो करून उठत होत्या. कुत्रे मांगांनी पिटाळले की पुन्हा त्या चामडीवर बसत होत्या. चामड्याची दुर्गंधी येत होती. कोती माशी खोडात घुसावी तसं ती नाकात गप्पकन घुसायची. सदब्याच्या मते गणराज विद्येचा देव असल्यामुळं त्याला तो नाकतोंड्या वास सहन होत नव्हता. म्हणून या खोळ्या मांगांनी गणरायाच्या नाकात कापसाचे बोळे कोंबले. तेव्हा सदब्याचं बेरकी पोर बोंबललं, बाबा, अहो गणपतीच्या नाकात कापसाचे बोळे कामून घातले. गणपती दम कोंडून मरण की. भेगीनं बोळे काढून टाकायची त्याचे. 2 दिवसांनी गणपती वाजत गाजत उठणार होता. तेव्हा सरडेवानी रंग बदलणारा रंगनाथराव भामट्यावानी फिरत फिरत राजवाड्यात आला. तो आल्याबरोबर मुडद्यावरच्या माश्या उठाव्या तसं चामड्यावरच्या माश्या घो करून उठल्या आणि त्या विचित्र आवाजामुळं अंगावर पाल पडल्यावर माणूस दचकावा तसा राव दचकला.
गणरायाकडे बघत नाकावर हात ठेवून म्हणला, अरे साजव्या, गणपतीच्या नाकात कापसाचे बोळे का घातले? रावसाहेब, देवाच्या नाकात कातोड्याचा वंगळ वाज जाऊ नये म्हणून घातल्याची. तुमच्या माईचे आंबाड्याचे पिढे, मांगोड्यात गणपती कशाला बसवलं रे? आमचा देव आहे, तुमचा नाही. या देवाची पूजा आम्हीच केली पाहिजे. तुम्ही पूजा केली की नरकात जाता. तुमचं मरण जवळ आलंय म्हणून तुम्ही मांगोड्यात गणपती बसवले आहे, वस बुडवे कुठले. आणि अज्ञानाच्या चिखलात रुतलेल्या मांगांची फटझाडणी आणि चांगली सारणी करून रंग उधळीत अस्वलावानी गुडू गुडू करत घर जवळ केला. मांग जहाल, रागीट, उर्मट, बंडखोर, रिसबाज, निडर, बेडर आणि टॉल्यास टॉला देणारा फक्त मांगवाड्यात. मांगाला बेचव शिव्या देतो फक्त मांगवाड्यात. मारामाऱ्यानं हाणामाऱ्या करून घेत्यात फक्त मांगवाड्यात. मांगाव चढाई करतो फक्त मांगवाड्यात. आणि मांगाला पाण्यात बघतो फक्त मांगवाड्यात. आणि त्यातच त्यांना बहादुरी वाटते. हप्त्यातून एकदा अंगाला पाणी लावणारा राव दिसला रे दिसला की मांगाचं बडबड करणारं वक्त तोंड बंद पाडायचं. केविलवाना लाजीरवाना चेहरा करून म्हणत, रावसाहेब, मांगोड्यात कसं काय येणं केलं जी? काय काम होतं जी? सांगा की जी, तुमचं काम मी एका पायावर करतो जी. राव हजारो शिव्या देऊन मांगांच्या 7 पिढ्याचा उद्धार बिनधोक करत. बापूनं जर मांगाव शिव्याचा पाऊस पाडला असता तर त्यांनी त्याला जायबंद केला असता. बापूनं जर गणेशावर टीकाटिप्पणी केला असता तर मांग रावांना एकाचं 2 जाऊन चांगलं असतं. राव मोहोळ झाडल्यावानी बापूला झाडलं असतं म्हणून त्यानं मुक्याचं सोंग घेऊन आणि मूग गिळून बसला होता. गणपती विसर्जन फक्त एका दिवसावर येऊन ठेपलं होतं. मांगात आधीसारखा जोर राहिला नव्हता. मुख्य म्हणजे सदबानं अंग काढून घेतलं होतं. सोंग केलं पण सोंगाची सपादनी झाली पाहिजे असं नाऱ्याला आणि इस्तऱ्याला वाटत होतं. इस्तऱ्या बेशरम आणि पक्का लाजबोडा मांग. निसाकान तोंड गेलं भोकात असा हा बावळट मांग होता. त्याला आपली गेली काय आणि दुसऱ्याची राहिली काय याचं बिलकुल भान नसायचं. म्हणून बापूला त्याचं विचित्र वागणं बोलणं अजिबात पटत नव्हतं. मांग आधीसारखे गणपतीची आरती करत नव्हते का त्याच्यापुढं फटकल मारून बसत नव्हते. इस्तऱ्या मात्र सकाळी अंगावर 4 तांबे पाणी टाकून जंगमावाने आरती करून बाळ गोपाळांना शिरणी वाटून अंग काढला. गणपती उठण्याचा मंगल दिवस फूल उगवावत असा उगवला आणि वर येऊन सोनं चमकावत असं चमकला. त्यामुळं करते सवरते मांग बेवड्याला बघून मुरळी बावरावी तशी बावरले. तर काही कुत्रं कावरावं तसं कावरले. कारण गावात 10-12 गणपती बसले होते. ते 4 वाजता उठणार होते. म्हणून नागनाथराव राजवाड्यात येऊन म्हणला, पिर्या, आज गणपती उठणार आहात, तापा तयार ठेव. चलू का मी? हा चला की, आम्ही आलो तुमच्या मागं. असं बापूनं म्हणल्यावर राव राजवाड्याला पाठ दाखवून पाय काढला. राव चिपडा का असेना, त्याच्या हुकमाचं पालन मांगांना करावंच लागे. समजा जर त्याच्या हुकमाचं उल्लंघन झालं तर मांगांना आग्या मार खावा लागे. म्हणून बापूनं ताफ्याची जोड केली. गाड्या सजल्या, बैलाच्या अंगावर झुली चढल्या. गणराज गाड्यांच्या छातीवर मांडी मारून बसले. रावाचा गणराज पुढं तर मांगांचा गणराज सगळ्यात मागं. त्यांची मिरवणूक बघण्यासाठी दुथडी माणसं उभी होती. टिवटिव करी हावनं आणि पायानं खडा धरून असं गाणं गात वेडा शामूराव गणरायाकडे बघून पोट धरून हसला, हसून रडला, रडून बोंबालला आणि बोंबलून उद्गारला, खंड्या धोंड्या, मी पक्का मांगाच्या पोटचा आहे रे. माझी माय खंड्याची 2 वर्षं बायको होती रे. खंड्याची बहीण धोंड्याची मावशी होती रे. माझी माय खंड्या आणि धोंड्यांची निगा केली र. खंड्या आणि धोंड्या शाने होते म्हणून नात तुटके वाज घेत नरकात गेले र. मागटे हो, तुमच्या मायचे गाडग्यावानी थानं माझ्या बापानं चाकूना करा करा कापले. तुम्ही मला मांग म्हणा र, मी 100 नंबरी मांग आहे. म्हणून मला मांगात घ्या. मी गणपतीचा बाप आणि गणपती माझा बाप आहे र. म्हणून म्हणतो मांग गणपती रावाच्या गणपती परीस लाख पटीनं बरा आहे. गणपतीची माय आणि माझी माय सख्या बहिणी होत्या र.
माझी माय गणपतीच्या मायपरीस लाख पटीनं देखणी होती र. हर हर महादेव. वेडा शामू असं बरळून गप्प बसला. मांगांनी मांग बाजा चालू केला. म्हणून सगळे गणपती बुडक्या विहिरीकडं बुडायला हळूहळू सरकत होते. मांगांची पोरं गणपती पुढं उभं राहून त्याची स्तुती करायला लागले, तर काही घशाचा भोंगा करून नारे द्यायला लागले, तर काही गणपतीची आरती म्हणायला लागले. पोरांनी नारे देऊन अख्खं गाव डोईवर घेतलं. मांग सगळ्यात पुढं वाजवत पाय उचलत होते, म्हणून लहानथोर गणपती भौळगाईवानी पुढं सरकत होते. दिवसाची सोनेरी किरणं गणावर बरसत होती. हिरा चमकावं तसं ते चकाकत होते. बैलांची सलमानची कासरं रावांच्या हातात होती. बैल गणाचा डावला करत होते, त्यामुळे बैल काटाळले. त्या बिचाऱ्याचा मुक्का जीव माणसाच्या आणि गणरायाच्या वजामुळं त्याच्या नाकात येऊन भजन करत होता, म्हणून ते मुळकी घुसल्यावाने नाचायला लागले होते. सर्व गणपतीचं रामधन रावाच्या वाड्याजवळ आगमन झालं. राव मांगाच्या पुढं उखळीचे बार उडवत दादा कोंडकेवाने नाचत कुदत होता. नाथांची भारुडं म्हणत होता. नाचायला शक्ती मिळावी म्हणून त्यांनी पावभर मोहाची दारू पोटात टाकून घेतला होता. उखळीत गंधक बारूद भरून तिची जाडजूड सळई वर उचलून तिला आलमक सोडत होता. सळई गंधकावर बारुदावर आदळली की बॉम्ब फुटल्यावानी आवाज येत होता, त्यामुळं हरण भेदरावं तसं गाव भेदरलं आणि हादरलं होतं. उखळीच्या बुलंद आवाजामुळं सदबेचे बैल बुजाडले आणि रावाच्या गाडीवर जाऊन धाडकन आदळले. त्यामुळं गणपती थरारले. मग काय विचारता? सदब्या, खंड्या, इस्तऱ्या, नाऱ्या हे स्वतःला काहीतरी समजणारे मांग कामचुकार बैलांना चापकाचे फटके बसवेत तसं त्यांना रावाने चोपून काढला. धुवाधार पाऊस पडावा तसं रावाने मांगाव शिव्याचा वर्षाव केला. शिबल्यावानी तोंडाचा नाग्या भुजा उडवत म्हणला, अरे मांगाचा गणपती आमच्या गणपतीला लागला, त्यामुळं आमचा गणपती बाटला. देवा, आमच्या घरावर आता धोंड पडल. आमचं घर ताफा बुडाल्यावाने बुडून तळाला जाईन. अरे 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 अरे, गणपती काय झक मारायला बसवली होता का रे तुम्ही? तुमच्या माईचं टेंगुळ तुमचे. रावांच्या जीव घेण्या शिव्यांमुळं आणि चौफेर मारामुळं मांग भलते वैतागले. म्हणून त्यांनी गाडी आलमक मागं घेतली. मोठ्या फणकाऱ्यानं सरळ डोहावर जाऊन गणपतीला बुडवून सुतकी चेहऱ्यानं घरी आले, तेव्हा सदब्या गाढवाने पाय झाडत संतापून म्हणला, यापुढं आता कोणत्याच देवाची पूजाच करायची नाही. आपल्याला देव नाही का धर्म नाही. आपण येड्यावानी देवाचा उपास तापास धरून पूजा करतो, आरती करतो, घट बसवतो. हे जे सोंग आपण आतापासवर केलं ते फुजूल झालं. झालं गेलं, पार पडलं आणि गंगेला व्हायलं. अशा हृदयातल्या धगधगत्या भावना व्यक्त करून सदब्या लखवा झालेल्या माणसावानी लुळा पाडला. आपलं स्वतःचा खाऊन धगडाची चाकरी केली असं त्याला मनापासून वाटलं. तेव्हापासून मांगांनी गणपतीवर आणि गणपतीनं मांगांवर बहिष्कार टाकला. गणपती बुडवून बापू घरी आला आणि जणू काही त्याला काही माहीतच नाही या सुरात म्हणला, सदब्या, मिरवणुकीत काय झालं तर? नाग्यानं तुम्हाला का शिव्या दिल तर? टेरीवरला गाव कोणीच कोणाला दाखवत नसतं र. काय डुकरावाने डोरडोर करत माझ्या अंगावर धावून आलत्या र. धरती आणि आसमान तुम्हाला दिसलंच नव्हतं र. ताकाचा डेरान वाळकाचा व्हारा लई दिस टिकत नसतं. उगाच्या उगा पैशाचा चोराडा केला र. कामाना कासियान जोडव्याला पैसे नासी. तुम्ही येड्या परीस येडे हार. आपले वाड वडील असतील नसतील तेवढ्या देवांची पूजा केलं ते एक तरी देव पावला का नाही? सदब्या विटाळशा बाईवानी तोंड व्यंगाडून म्हणाला, अरे सदब्या, कसे पावतील र ते आपले देवच नाहीत. आपण आपले देव सोडून भलत्याच देवाच्या मागं लागलो. म्हणून म्हणतो, भीम बाबा आपलं देव हत, त्याईची पूजा करा. त्याईनी जसं म्हणलं तसं वागा. लेकरा बाळांना शाळेत घाला. भीम बाबा मला पावले म्हणून माझं दौलत जयवंत हेमंतान बळवंत शहाणे झाले. आलं काय र टाळक्यात मी काय म्हणला होते? आलं की. सदब्या तोंड उदास करून म्हणाला, काय आलं? पुढीच्या मागवाड्यात गणपती बसवणार काय र? बापूर रुबाबात म्हणाला,
आणि नाही सदब्या केविलवाणा चेहरा करून म्हणाला. तेव्हापासून आजपर्यंत मांगाने राजवाड्यात गणपती बसवला नाही. गणपतीचं नाव काढलं की मांगाच्या कपाळावर तिरस्काराच्या स्पष्ट आठ्या उमटलेल्या दिसतात. श्रोते हो, हा होता 16वा भाग रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा 17वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.